एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहूया। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईला अटक करण्यात आलेली आहे। महाडमधल्या एका हॉटेलमध्ये लपून बसलेल्या मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी ही अटक करण्यात आलेली आहे। महाडच्या हिरकणवाडी इथल्या पार्वती हॉटेलमधून मनोरमा यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। महाडमधल्या एका हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसल्या होत्या आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांना शेवटी अटक केल्याची माहिती मिळते आहे। मनोरमा खेडकरांचे 3 कारनामे त्यांना भोवल्याचं सध्या दिसतं आहे, पण मनोरमा खेडकरांनी पोलिसांची हुज्जत घातली। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अंबरदिवा लावलेल्या खासगी गाडीची चौकशी करायला पोलीस गेले असता मनोरमा खेडकरांनी पोलिसांची हुज्जत घातली होती आणि त्यानंतर मनोरमा खेडकरांचा आणखी एक कारनामा समोर आलेला होता। मनोरमा खेडकरांनी मुळशी तालुक्यात आपल्या जमिनी शेजारची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यासाठी पिस्तूल हातात घेत तिने तिथल्या शेतकऱ्यांना सुद्धा धमकावल्याची एक व्हिडिओ क्लिप समोर आलेली होती। आणि नंतर आणखीन एक कारनामा म्हणजे बाणेरच्या बंगल्याबाहेर मेट्रोच्या कामात मनोरमा खेडकरांनी अडथळा आणल्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला होता आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या पोलिसांची अरेरावी करताना दिसल्या होत्या। आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट जाणून घेणार आहोत। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मिकी, मनोरमा खेडकरांचे 3 कारनामे समोर आलेले होते आणि हीच 3 कारण आहेत की जी कारण त्यांना भोवल्याचं सध्या दिसतं आहे। मिकी, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, खरं तर आपल्याला सांगायला लागेल की ज्या पद्धतीने एबीपी माझानी या संपूर्ण बातमीबद्दल पाठपुरावा केलेला होता त्यानंतरच या संदर्भात मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला होता। जवळपास 5 टीम गेले 3 ते 4 दिवस मनोरमा खेडकर हे कुठं आहेत याचा शोध घेत होते। मात्र आज पहाटे पुणे ग्रामीणची जी LCB लोकल क्राईम ब्रांचची टीम आहे त्यांना ते सापडलेले आहेत। महाड येथील एका हॉटेलमध्ये, पार्वती हॉटेल या हॉटेलमध्ये ते लपून बसलेले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली आणि पहाटेच्या वेळेस पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली आणि त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांची टीम घेऊन त्यांना पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन अर्थात पौड या ठिकाणी आणलं जाणार आहे। जवळपास 1 तासात, पुढच्या 1 तासात टीम मनोरमा खेडकर यांना घेऊन या ठिकाणी पोहोचणार आहे। अर्थातच ज्या पद्धतीने ते ग्रामीण भागामध्ये जाऊन हातात पिस्टल घेऊन तिथल्या शेतकऱ्यांना त्यांनी धमकवलेलं होतं, त्यानंतर मेट्रोचे जे कामगार आहेत त्यांच्या पोलीस असतील तिथं जे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर अरेरावी त्यांनी केलेली होती। या सगळ्या घटनांच्या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल आहे। एवढंच काय तर हातामध्ये त्यांनी बंदूक घेतली, त्यासाठी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। LCBची टीम त्यांना शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या त्यांच्या पत्त्यांवर गेलेली होती। आपण पुण्यातील जे औंध या बाणेर भागात त्यांचं जे आलिशान बंगला आहे त्या ठिकाणी देखील LCBची टीम पोहोचल्याचं दाखवलेलं होतं। मात्र आता पोलिसांनी पहाटेच्या वेळेस महाड या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। एका हॉटेलमध्ये गेले 3 ते 4 दिवस ते लपून बसलेल्या होत्या अशी माहिती पोलिसांना होती आणि पोलिसांनी आज पहाटेच्या वेळेस त्या ठिकाणी धाड टाकली आणि त्यांना आता घेऊन निघालेले आहेत। पुढच्या तासाभरात जी क्राईम ब्रांचची टीम आहे, लोकल क्राईम ब्रांचची टीम आहे ग्रामीण भागाची, ती घेऊन या संदर्भातली माहिती जाणून घ्यायची आहे की गेले 3 ते 4 दिवस पुणे ग्रामीण पोलीस मनोरमा खेडकर यांच्या शोधात होत्या आणि महाडमध्ये त्या सापडल्या असं समजतंय। हा घटनाक्रम नेमका कसा होता? पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास नेमका कशा पद्धतीने केला होता? काय नेमके पुरावे मिळाले, काय माहिती मिळाली त्यांना या संदर्भातली? जर आपण बघितलं तर मागील 5 दिवसापूर्वी हा गुन्हा मनोरमा खेडकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आला पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये। त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सर्वात पहिले बाणेरच्या ज्या घरात आहे त्या ठिकाणी जाऊन तपासलं, मात्र तिथं कुठलंही कुणीही दाद दिली नाही पोलिसांनी। अर्थात पोलिसांनी त्या ठिकाणी नोटीस देखील लावली। त्यांचे जे काही नातेवाईक आहेत त्याचबरोबर त्यांची मुलगी आहे या सगळ्यांशी पोलिसांनी संपर्क साधायचा प्रयत्न केलं। एवढंच काय तर त्यांचे फोन जे आहेत ते देखील पोलिसांनी लोकेशनवर ट्रेस करण्यासाठी टाकलेले होते आणि यासाठीच गेले 5 दिवस पुणे ग्रामीणचे जवळपास 5 पथक त्यांचा शोध घेत होते। वेगवेगळ्या पत्त्यांवर ते पोहोचलेले होते। एवढेच काय तर पोलीस काही क्षणांसाठी थांबवतो। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे, या संदर्भात आपल्याला मिकी घई यांच्याकडूनच माहिती जाणून घ्यायची। आपण सुरुवातीला बातमी काय पाहूया।
संपूर्ण खेडकर कुटुंब सध्या एका चक्रव्यूहात अडकल्याचं दिसतंय। मनोरमा खेडकर यांना महाडमधून अटक करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे पूजा खेडकर चौकशीसाठी पुण्यात येणार का याची देखील उत्सुकता आहे। तर दिलीप खेडकर यांच्या उत्पन्नाची एसीबी कडनं चौकशी होतीये, त्यामुळे संपूर्ण खेडकर कुटुंब आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलंय की काय असंच दिसतंय। एकीकडे मनोरमा खेडकरांना अटक झाली आहे, पूजा खेडकरांची चौकशी नेमकी कशा पद्धतीने होणार याची उत्सुकता आहे। तर दिलीप खेडकर एसीबीच्या रडारवर आहेत, याच संदर्भातली अपडेट जाणून घेऊया। मिकी घई आहेत आपल्यासोबत। मिकी, खेडकर कुटुंब आता कुठेतरी चक्रव्यूहात अडकलेलं आहे चौकशीच्या असंच दिसतंय। तीनही जे कुटुंबातले सदस्य आहेत त्यांची चौकशी होणार आहे। मनोरमा खेडकरांना तर आज अटक देखील झालेली आहे। अगदी ज्या पद्धतीने या संपूर्ण कुटुंबांची गेले काही दिवस वागणूक होती, किंबहुना ज्या पद्धतीने त्यांनी मालमत्ता जमा केलेली आहे, या संपूर्ण गोष्टींची चौकशी आता सरकारने करायचं ठरवलेलं आहे आणि त्या डिपार्टमेंटला या संदर्भातली चौकशी करण्यास सांगण्यात आलेलं आहे। जर आपण बघितलं तर आज स्वतः पूजा खेडकर हे पुणे पोलिसांच्या आयुक्तालयात अर्थातच कमिशनर ऑफिसमध्ये दाखल होणार आहे। आपण स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बोललेलो आहोत। ते दुपारपर्यंत इथं पोहोचतील अशी माहिती आहे, कारण त्यांना या ठिकाणी येऊन जबाब द्यायचा आहे। तर दुसरीकडे आता एसीपी देखील ऍक्टिव्ह झालेला आहे। ते दिलीप खेडकर यांची जी संपत्ती आहे, एवढी संपत्ती त्यांच्याकडून आलीच कशी, त्यांनी कशा पद्धतीने ही कमवली, हे सगळ्यांची माहिती आता एसीबीला त्यांना द्यावी लागणार आहे। यासाठी आता दिलीप खेडकर यांना देखील एसीबी कडे जावं लागणार आहे, त्या ठिकाणी त्यांना बोलवलं जाणार आहे। आणि दुसरीकडे आता जर आपण बघितलं तर मनोरमा खेडकर यांना देखील ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आहे, अर्थात ताब्यात घेतलेला आहे। त्यांना लवकरच अटक दाखवली जाईल। मात्र जर आपण बघितलं तर संपूर्ण खेडकर कुटुंबियांकडे आता तपास सुरू झालेला आहे। ज्या पद्धतीने त्यांची वागणूक होती, त्यांच्याकडे जी संपत्ती आहे, अर्थात ज्या पद्धतीने ते अधिकारी झाले, ज्या पद्धतीने त्यांनी बोगस कागदपत्र जमा केलेली आहेत, या संदर्भात आता संपूर्ण चौकशी होणार आणि त्यामुळे खेडकर कुटुंब कुठेतरी पूर्ण तपासाच्या या संपूर्ण भोवऱ्यात अडकलेलं आहे। आणि आता जर आपण बघितलं तर काही तासात पूजा खेडकर हे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल होतील। धन्यवाद, आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।